शाही धरण संघर्ष समिती व महाराष्ट्र जन आंदोलन मंचचे निमंत्रक माननीय साथी श्री प्रशांतजी सरकोट आणि त्याचबरोबर या मंचावर असलेले आणि या मंचासमोर मोठ्या संख्येने आलेले, मोठी संख्या मी म्हटलं तरी मला ही मोठी संख्या वाटत नाही हे मी आत्ताच बोलते. तळेगाव सारख्या ठिकाणी 18 गावातले बुडीत क्षेत्रातले लोक या ठिकाणी आले असते तर मान्यवरांना मी सांगेन इथे जागा झाली नसती, इथे माणसं बसून उभी राहून पण पुरला नसता हे जागा. पण तरी तुम्हाला सर्वांना माझा जिंदाबाद, लाल सलाम, छत्रपती सलाम, आबाद. मी तुम्हाला जिंदाबाद केला आणि तुम्ही टाळ्या वाजवला. ही मूठ ही मजाक नाहीये. ही मूठ ही आत्ताच प्रशांतजींनी सांगितलं त्या एकजुटीचं प्रतीक आहे आणि हे प्रतीक जर तुम्ही दाखवत असाल तरच हा निर्धार मिळावा आहे असं आम्ही मानेन. आणि म्हणून पुन्हा एकदा जिंदाबाद. ज्याला मूठ नसेल त्यानेच आपला हात खाली ठेवावा. तिसऱ्यांदा जिंदाबाद. आपण निर्धार करायला आलोय आणि आपल्याला साधी मूठ वळवता येणार नसेल तर माझ्या भावा बहिणींनो, आया, पित्यांनो, मुलांनो, फार वाईट परिस्थिती आहे. आणि या वाईट परिस्थितीतून आपण गेली कित्येक वर्ष जात आहोत. मला या भागातल्या अनेकांनी असं सांगितलंय की काळू धरणाचं स्वप्न पडून आम्ही रात्री झोपू शकत नाही. खरंय का हे? आणि जेव्हा आम्ही व्यासपीठावरून काही प्रश्न विचारतोय आमची अपेक्षा आहे की तुम्ही बोलाल. कारण मी कोणताही वक्ता नाही, वक्ती नाही, भाषण देणं हा माझा प्रांत नाही. तरी सुद्धा या कार्यक्रमाला मी हजर राहिले कारण मला हे महत्वाचं वाटतं की जे संघर्षशील नेते आहेत त्यांचा पाठिंबा या लढ्याला मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तसे लोक आज आपल्यामध्ये आहेत. तेव्हा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण आपल्याला काय वाटतं हे जर आपण बोलणार नसू, गावोगाव आपले विचार मंथन होणार नसतील तर हा लढा पुढे कसा न्यायचा? हा इथे कितीही समित्या झाल्या, काळू धरण संघर्ष समिती असो, काळू धरण कुठली संस्था असो, काळू धरण परिसरात प्रत्येक गावात जरी संस्था संघटना झाल्या तरी विचार मंथन करणं हे महत्वाचं आहे. माझ्या भावा बहिणींनो, आत्ता जे प्रशांतजींनी सांगितलं की आपण ज्याच्या विरुद्ध बोलतोय तो शत्रू मोठा आहे, शक्तिशाली आहे. आणि आपल्या लढ्याला शक्ती आहे का? आहे का नाही? हो की नाही? एकच उत्तर द्या. आहे. कसली शक्ती आहे? एकजुटीची शक्ती आहे. आपण जी मूठ वळली त्याची शक्ती आहे. तसं असेल तर यापुढे पहिला निर्धार आपला हा असला पाहिजे की गट तटाचं राजकारण बंद करूया. करणार का? राजकीय पुढारी आपल्याला काही सांगो, कोणता आमदार खासदार आपल्याला काही सांगो, आपला पहिला आणि शेवटचा अजेंडा हा आहे की आमचा परिसर, आमची नदी, आमची शेती, आमचं जंगल, आमच्या भागातला संपूर्ण जैवविविधता ही आम्ही वाचवणार, बुडवू देणार नाही. हा निर्धार आहे का आपला? तो जर असेल तर एक लक्षात घ्या, शक्तीला उत्तर शक्तीने आणि युक्तीने द्यावं लागतं. मी म्हटलं मेळावा करणं ही एक गोष्ट झाली, मेळाव्यात निर्धार केला तर ती दुसरी गोष्ट झाली. पण तो निर्धार जर आपल्याला सरकारला दाखवून द्यायचा असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. आणि रस्त्यावर उतरताना जर आपण कचरणार असो, धुळीत बसायला धरणं धरून आपण जर घाबरणार असो, लाजणार असलो तर आपला लढा पुढे जात नाही.
मग तुम्ही म्हणाल की म्हणजे काय, शक्ती दाखवणं म्हणजे फक्त मोर्चे, मिटिंगा, धरणी हेच आहे का? तर तसं नाहीये. हे खरं आहे की संघर्षाचा एक रूप आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करणं आणि त्यातून शक्ती मिळवणं, शक्ती दाखवणं आणि आपली शक्ती आहे हे समोरच्याला जाणवून देणं. पण दुसरी शक्ती आहे, तिसरी शक्ती आहे, ज्या सर्व शक्तींचीही एकजूट करावी लागेल. फक्त व्यक्तींची एकजूट आपल्याला पुरणार नाहीये. मग कोणत्या आहेत या शक्ती? दुसरी शक्ती आहे आज जे सुरू आहे ते समविचारी संघर्षशील नेत्यांचा आपल्याला पाठिंबा जेवढा मिळेल तेवढा जमा करणं. आज राजू शेट्टीजी असतील, विश्वनाथजी पाटील असतील, उद्या दुसरे कोणी असतील, पण ज्यांना रस्त्यावर कसं लढायचं ते माहिती आहे आणि आधीच आपल्या प्रस्तावनेत सांगितलंय. हे लढलेले लोक आहेत, हे नुसती भाषणं देणारे लोक नाहीत, हे रस्त्यावर लढलेले लोक आहेत, म्हणून ते आम्हाला हवेत. आणि असे जेवढे जेवढे लढलेले लोक आहेत तेवढे सगळे आपल्याला हवेत, कारण त्या प्रत्येक लढ्यातनं ते जे काही शिकले ती सगळी आपली शक्ती असणार आहे. आणि म्हणून कधीही आपण आपल्याला पाठिंबा देणाऱ्या नेत्याला त्याचा सन्मान करून आपल्यात घेतलं पाहिजे, मात्र डोळे उघडे ठेवून. आपल्याला या गोष्टीची सतत सतर्कता ठेवली पाहिजे की हे करत असताना आपल्यामध्ये फूट पडता कामा नये. जो नेता, जो पुढारी, जो राजकारणी काळू धरण, शाही धरण आणि इतर संघर्षांमध्ये फूट पाडेल तो संघर्षशील नेता नव्हे, तो स्वार्थी नेता आहे, हे लक्षात घ्या. आणि हे लक्षात जर घेतलं आपण तर आपल्याला ही दुसरी शक्ती मिळेल. मला वेळ किती आहे ते सांगून ठेवा. तिसरी शक्ती असते अभ्यासात. बरेचदा आपण संघर्षाला खूप मोठी ताकद आणतो, खूप मोठ्या प्रमाणावर आपली ताकद दाखवतो रस्त्यावर, पण अभ्यासात अपुरे पडतो, माहिती गोळा करण्यात अपुरे पडतो. आता जो माहितीपूर्ण गोष्टी प्रशांतजींनी सांगितल्या, अरे कशाला हवंय धरण? जेव्हा 11 धरणं आधीच मुंबई आणि मुंबई महाप्रदेशाला पाणी देत आहेत, तेव्हा हे 12वं, 13वं, 14वं धरण कशाला हवंय? आम्हाला तुम्ही पापी म्हणणार, आम्हाला तुम्ही विकास विरोधी म्हणणार, कारण आम्ही धरणांना विरोध करतोय. तर कशाला हवंय धरण याचं उत्तर आपण मागितलं पाहिजे आणि आपण अभ्यास करून हे धरण का नकोय याचा अभ्यास आपल्याला मुद्देसूद सडेतोडपणे मांडता आला पाहिजे. अशी टीम आपल्या काळू धरण आणि शाही धरण संघर्ष समितीत हवी. बच्चा बोलला पाहिजे कोणी धरणाबद्दल बोलायला आलं तर, की अहो ते तुमचं धरण तुमच्याकडे ठेवा, आधी तुमचं पाणी वाचवा. 33% पाणी मुंबईत गळतीने जातं, चोरीने जातं. ते थांबवलं तर एक काळू धरणाची गरज नाही पडणार, शाही धरणाची गरज नाही पडणार. पण ती गळती थांबवायची नाही, कारण तिथं राजकारण आहे, तिथं हितसंबंध आहे. शुद्ध केलेलं पिण्यायोग्य पाणी जेव्हा बागेत दिलं जातं, जेव्हा संडासात टाकलं जातं, तेव्हा ते सगळं ते पाप आहे आणि ते पापाबद्दल कोणी बोलणार नाही. तेव्हा या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी आपल्याला अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडे अभ्यासू युवा नेते पाहिजेत, पुढे जाणारे कार्यकर्ते पाहिजेत की जे कुणालाही उत्तर द्यायला सक्षम असतात. तिसरी गोष्ट, माहिती गोळा करता आली पाहिजे. आता आपल्या प्रस्तावनेत सांगितलं 55% 52% जमिनी गेल्या. कुणाच्या गेल्या, कुठे गेल्या, कायदेशीर गेल्या का, परवानग्या काढल्या का, आदिवासींच्या जमिनी होत्या का, त्याला परवानग्या कोणी दिल्या, हे माहिती गोळा करायला पाहिजे. नुसतं बोलून उपयोगी नाही होणार आणि कुठलाही लढा माहितीशिवाय, नेमक्या माहितीशिवाय पुढे जाणार नाही. तेव्हा नेमकी माहिती गोळा करणं, अभ्यास करणं, त्याची मांडणी करणं, त्याची मांडणी करणारा बच्चा उभा करणं, हे आपल्या जर का संघर्ष समित्यांना जमेल आणि हे करायचं जर आपण ठरवू तर ठीक आहे. नाही तर आलेल्या प्रत्येकाच्या खांद्यावर बंदूक ठेवायची, तुम लढो, आम्ही आहोत मागे, तर कोणी लढणार नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं, आणि आज इथे शेतकरी नेते उपस्थित आहेत म्हणून मला सांगायचं आहे की सगळ्यात मोठी शक्ती आहे बळीराजामध्ये. देशाची हद्दींची सुरक्षा कोण करतं? बॉर्डर सिक्युरिटी कोण करतं? जवान, सैनिक.